झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी आपल्याला ह्या पाटल्या हाताने जातीने त्यांच्याकडे पोहोचवाव्या लागणार. मी जाऊ का? छाया मग आता तूच जा पाटल्या वापस करायला. मी तुम्हाला क्लिप सेंड केली बर का. ते तुमच्या लीला काकाच्या मोबाईल मधून डिलीट केली ना क्लिप तुम्ही? हा केली ना. सुरू करा लागते. मुन्या तुझ्याकडे कुठून आली ही क्लिप? म्हणजे कोणी दिली तुला? पूर्वा म्हणजे तू भेटतो काय त्या पोरीला? अजून लग्न मोडलं तरी? नाही मामा, मी आता कशाला भेटणार तिला? मी नाही भेटत. अरे पण तिच्याकडनं तुझ्याकडे कशी आली ही क्लिप? आताची नाही आहे मामा, ती लग्न मोडण्याच्या आधीची आहे. आणि मुन्या तिच्याकडे कुठून आली रे ही क्लिप? तिला तिच्या काकानं दिली. अच्छा, म्हणजे तू लिहिला काका? हा. आता रे मुन्या, अरे मला अडकवतील हे लोक. ती पोरगी थोडी गप्प बसली असेल, तिने तर गावभर केलं असेल ना सगळं. काका तिने डिलीट केली आहे क्लिप. खरंच केली ना रे मुन्या तिने डिलीट? केली. पण का रे मुन्या, त्या लीला काकाच्या मोबाईल मध्ये असेल ना क्लिप? नाही, मी तिला आधीच सांगितलं होतं की त्यांच्या मोबाईल मधून पण डिलीट कर म्हणून. मुन्या दोघांनी खरंच डिलीट केली असेल ना रे क्लिप? केली. काय मामा, तेव्हा लग्न जुळलं होतं ना, आणि आपला माणूस म्हणून लोक आपल्या गोष्टी झाकून ठेवतात. पण जेव्हा आपला माणूसच परकावतो ना, तेव्हा ती गोष्ट त्याच्या विरोधात शस्त्र म्हणून वापरते. हा बरोबर आहे. हे पटतंय ना तुम्हाला? मग म्हणतो अशा गोष्टी करायच्याच कशाला? अरे पण मुन्या, मी एकटाच नाही करत, हे सगळी दुनिया करते. हेच चुकतं माम. बाकी सगळे लोक बैमानवर आले म्हणून आपण पण त्यांच्या मागून बैमान व्हायचं का? बैमान? मुन्या बैमान नाही. अरे तू समजतो तसं नाहीये. मी काही कोणाला जोर जबरदस्ती नाही करत. लोक आणून देतात प्रेमानं. तर मामा तुम्ही ठाम राहा ना. तुम्ही पण त्यांना ठाम राहून सांगा ना नाही म्हणून. प्रेमानं सांगा. अरे आता ही सगळीकडे रीतच झालीये, सगळेच घेतात. हेच तर तुम्हाला कळत नाही मामा. हे असं वागवून लोक तुम्हाला मिंद बनवतात. आणि एकदा का माणूस मिंद झाला ना की लोक त्याची किंमत ठरवते, त्याला सरळ सरळ विकून टाकतात. आणि मामा, माणूस एकदा का विकला गेला, मग त्यानं किती ठरवलं का आपण आता इमानदारीत जगायचं, तर लोक त्याला जगू देत नाही. त्याच्या मागारून वाईटच बोलतात मामा. मामा बघा, हे सगळं तुम्ही सुरू केलंय.
हे आता तुम्हालाच संपवावं लागणार आहे. ठरवा, विचार करा, अजूनही वेळ आहे. असा गेम करू राहिलेत का बोराडे माझा? आत्ता दाखवतो यांना ह्यो प्रकाशराव काय चीज येते. बेट्या हो, बरोबर पोहोचवतो तुम्हाला जिथं पोहोचवायचं तिथं. पप्पी चल, मला मेडिकल मध्ये अर्जंट काम आहे, चल लवकर. आपण मला घरी तर सोडशील का नाही? हो हो, तुला घरी सोडतो मग नीट मेडिकल मध्ये जातो. नाही तर तुझी काकू आहे ना माझी हजामत करेल. तू काकूला घाबरतो का रे? जसं काही तुला माहितच नाही. हाय. कोणीही मी फ्रेंड आहे पूर्वाची. फ्रेंड का? नवीन फ्रेंड आहे का? ते म्हणजे पाहिलं नाही ना कधी? नाही नाही, नवीन नाही, स्कूल फ्रेंड्स होतो. आय मीन आहोत. हो का? नाही, तेच म्हणलं मी. म्हटलं असं अचानक कुठून उगवली अशी? अचानक नाही, शाळेत होतो ना आम्ही, सोबत होतो. हा. हो का? बर. मग आज कस काय? ते मी कामासाठी निघाले होते. पूर्वाला बघितलं, म्हणलं बोलूया जरा तिच्याशी. लग्नाबद्दल कळलं. मला जरा अर्जंट काम आहे मेडिकल मध्ये. आपण भेटू नंतर. चल बाबी, चल लवकर. नाही नाही काका, एक मिनिट. मला ऍक्च्युली जरा बोलायचं होतं पूर्वाशी, इफ यू डोंट माइंड. बोलायचंय इथे? मग घरी चला ना, घरी बसा बोलत. नाही नाही, घरी नको. मी म्हणलं ना तुम्हाला, मला महत्वाच्या कामासाठी जायचं इकडूनच. सो आम्ही इकडे बोललो तर चालेल का? मग आता ठीक आहे, मग तुम्ही बसा बोलत. मी जातो, मला अर्जंट काम आहे. आणि पप्पी लवकर या घरी. आता तू बसायची इथं बोलत, तुला कोणतरी बघायचं आणि मग मला ओरडायचे सगळे. हा, ये मग लवकर. हा. पर्याने मला सगळं सांगितलंय. काय? पर्याने मला सांगितलंय की तुमचं लग्न मोडलंय. अगं पण तू का लग्न मोडलंस पूर्वा? म्हणजे? पूर्वा, मला माहितीये तुझ्यासाठी शिक्षण फार महत्वाचं आहे, पण पर्या लग्नानंतर तुला शिकू देणार आहे ना? मग काय प्रॉब्लेम आहे तुला? हे बघ, तुझ्या वागण्यामुळे पर्या खूप हर्ट झाला. या म्हणजे ऐन साखरपुड्याच्या दिवशी मुलगी सांगते की मला लग्नच करायचं नाही, याला काहीच अर्थ नाहीये ना पूर्वा. जरा विचार करायला नको का पर्याचा? असं कसं बोललीस तू? अहो पण फक्त मी लग्न हे. पर्याने मला सगळं सांगितलंय की तुला लग्न का नको होतं ते. शिक्षणासाठी तू लग्न मोडतीयस. पूर्व, मला असं वाटतं की तू अजूनही विचार करायला हवा होतास निर्णय घेण्याच्या आधी. पर्यासारखा लाईफ पार्टनर तुला मिळणं शक्य नाहीये, हे कळत नाहीये का तुला? असं मला वाटतं.
हे मी तुम्हाला पण म्हणू शकते. आता यांना कोण सांगणार का लग्न मोडायला तुम्ही पण एक कारण आहे. हे बघ, मला जे काय वाटलं ते मी स्पष्टपणे बोलली. तसाही निर्णय घेतलाच आहेस ना तू. एक मिनिट, मला एवढंच सांगा, आमचं लग्न फक्त मी मोडलंय असं सांगितलं त्यांनी तुम्हाला? नाही नाही, परागच्या घरच्यांनी मला काहीच सांगितलं नाही. हा, गैरसमज करून घेऊ नकोस. मला परागने सांगितलंय सगळं. हा, तेच तेच बोलू राहिली मी पण. त्यांनी म्हणजे परागरावांनी. हो, परागरावांनी सगळं मला सांगितलं. आता भांडणार आहेस त्याच्याशी जाऊन? हे बघ, अजूनही मला वाटतं पूर्वा, प्लीज तू घेतलेल्या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा विचार कर. एवढं सांगायचं होतं मला. सर, हा निकम सर, बरं झालं भेटले तुम्ही. आपला सिलेबस चेंज झालाय. नवीन सिलेबस आलाय. आता सगळ्या प्राध्यापकांना आपल्याला सगळं समजून सांगायला लागेल. म्हणजे काय, एखादा वर्कशॉप घ्यावा लागेल आपल्याला. आणि सॉरी सर, बोला. नाही नाही, बोला बोला. महत्वाचं असेल. हा? नाही, ठीक आहे. नाही नाही, बोला 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 बोला. काय प्रॉब्लेम, बोला. नाही, ठीक आहे सर, सांगा तुम्ही, बोला. हा, तर काय झालंय की नवीन तो वर्कशॉप घेतला ना आपण, म्हणजे एकदमच सगळ्यांना एकदम सांगून टाकलं ना. सॉरी. बोला बोला बोला. हॅलो. मला आत्ताच्या आत्ता तुम्हाला भेटायचंय. आत्ता का काही प्रॉब्लेम झाला का? मी कॉलेजमध्ये आहे. मला आत्ता तुम्हाला भेटायचंच आहे. सर, एक मिनिट. हो, आत्ताच्या आत्ता कसं जमणार आहे? मी कॉलेजमध्ये आहे. मी तुम्हाला कॉल करतो थोडा वेळ. ठीक आहे ना, मग मी येते कॉलेजला. येऊ, 15 मिनिटात पोहोचते. बर, या. बर, कुठे येऊ? म्हणजे तुम्ही वर्गावर असणार आहे का स्टाफ रूम मध्ये असणार आहे? नाहीतर एक काम करते, कॅन्टीन मध्ये येऊन भेटते. तुम्ही तिकडे याल का? निघते. हा, नाही नाही नाही, आपण कॉलेजमध्ये नाही भेटू, आपण नेहमीच्या ठिकाणी भेटू. एवढा काय प्रॉब्लेम झालाय? प्रॉब्लेम्स काय काय झालेत ना ते मी तुम्हाला भेटूनच सांगेन. तुम्ही आत्ताच्या आत्ता भेटा. ठीक, पण मला थोडा वेळ लागणार आहे. तुम्ही ताबडतोब निघा बर का, नाहीतर मग मी निघते इथून. नाही नाही नाही, तुम्ही नका निघू प्लीज. मला थोडा वेळ द्या, मी पोहोचतो तिथे. ठीक आहे? या. सर, सॉरी. म्हणजे प्रॉब्लेम झालाय. हां सर. सर, तुम्हाला कसं कळालं? आत्ताच म्हणले ना तुम्ही मगाशी. हा? मग कसं करताय? सर, मी जाऊन. सर, तुम्ही सांगा ना कसं करू. हा, आता या जाऊ, निपटून टाका सगळं आणि मग या. जा. मी सर लवकर येतो. या या. हां सर. या. तसं तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं होतं बरं का मला आता, पण सर सांगा ना मग. जाऊ दे, तुम्हाला जायचं आता काय करणार मी. सर बोला नाही ना. नाही, जावा जावा जावा, मग बोलू आपण. जावा. सॉरी सर. हा, बोला. काय बोलवलं एवढं अर्जंट? टाइमपास करायचा ना मला, म्हणून बोलावलं तुम्हाला. एक मिनिट, तुम्ही अशा आडव्यात कोण बोलू राहिल्या? तुम्ही वागता ते बरोबर आहे का? मग मी काय केलं आता? मी आता मलाच विचारा तुम्ही काय केलं ते. एक मिनिट, तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलू राहिले मला सांगाल का? मला खरंच काही कळून नाही राहिलंय. तुम्ही आपलं लग्न मोडलं याचं तुम्ही बाहेर काय कारण सांगू राहिले? मी कुठं काय? खरं?
हे बघा, तुम्ही आल्या आल्या जरा मुद्देसूद बोलत जा प्लीज. उगाच असं पसरट बोललं ना की काहीच कळत नाही मग. नाही सॉरी, पण एक खरं आहे. ठीक आहे ठीक आहे, मी पसरट बोलू राहिले ना, ठीक आहे. आता मुद्द्याचं बोलते, थांबा. मला त्या भेटल्या होत्या. कोणत्या? नाही नाही, एक मिनिट मी बोलते ना. मला अनुष्का भेटल्या होत्या. आहे मुद्द्याचं? आहे? हो का? हा. मग तुम्ही त्यांना काय सांगू राहिले? हा, आपलं लग्न मोडलं त्याचं कारण फक्त माझं शिक्षण आहे असं सांगू राहिले तुम्ही? म्हणजे लग्न मोडलं त्याला जबाबदार फक्त मी आहे, मी लग्न मोडलं असं सांगू राहिले तुम्ही बाहेर? हे बघा, हा मी ते हा बोला ना. मी ते काय? हा, मी ऐकू राहिले मी, बोला. तुम्ही तुमचं कारण का नाही सांगितलं? का नाही सांगितलं तुम्ही की मला पण हे लग्न करायचं नव्हतं म्हणून मी हे लग्न मोडलं. मला हे लग्न करायचं नव्हतं कारण बाई माझं तुझ्यावर प्रेम आहे, म्हणजे तुमचं अनुष्कावर प्रेम आहे, म्हणून तुम्हाला हे लग्न करायचं नव्हतं, म्हणून आपण दोघांनी मिळून ठरवलं की हे लग्न मोडायचं. तुम्ही काय सांगू राहिले की फक्त यांच्या शिक्षणाचं कारण आहे म्हणून आम्ही हे लग्न मोडलं? हा, तुमच्या या अशा वागण्यामुळे मी एक लबाड, सेल्फिश, लफडेबाज मुलगी आहे असं सगळ्यांना वाटू राहिलं. अशी नाहीये मी. हे बघा, तुम्ही तुमचं कारण का नाही सांगितलं? ओ हे बघा, हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे. असं डायरेक्ट जाऊन कोणी सांगू शकत नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. खरंच सांगायला गेलतो, मनापासून सांगायला गेलतो, प्रामाणिकपणे सांगायला गेलतो, पण ते शब्दच नाही फुटले हो. मला काही नाही सांगू शकलो मी. आणि नेमकं त्यावेळी काय बोलावं मला हेच नाही सुचलं. माझं कारण सांगायला बरे शब्द फुटले, तेव्हा बरं तुमचं तोंड उघडलं. तुम्ही माझंच कारण का बरं सांगितलं? मुद्देसूद बोला, बोला. सॉरी. हे असं करता तुम्ही? हे तुम्हाला काही मुद्दा नाही सुचला ना की तुम्ही सॉरी म्हणून सगळा मुद्दा संपवून टाकता? याला काय अर्थ आहे? आणि तुम्हाला जे बोलायचं असतं ते तुम्ही कधीच बोलत नाही, ते बोलणं राहून जातं आणि तुम्ही सगळे घोळ घालता हो. मी बोलते सगळं. मला लग्न नको होतं, मी घरात बोलले. तुम्हाला पण लग्न नको होतं, तुम्ही घरात बोलले नाही. साखरपुडा तोंडावर येऊन ठेपला तरी पण तुम्ही गप्पच बसले. मी बोलले, त्याच्यामुळे झालं काय? मी बदनाम झाले. सगळ्यांना असं वाटू लागलं की मला प्रॉब्लेम आहे लग्नापासून, तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. खरं तर या सगळ्याचा प्रॉब्लेम तुम्ही आहे, तुमच्यामुळे सगळे घोळ होऊ राहिले. हा का? म्हणजे आता तुम्ही सगळं खापर माझ्या डोक्यावर फोडू राहील? बरोबर आहे, बरोबर. फोडा फोडा. हा, आता दोन्ही घरामध्ये ना युद्धाचा शंख फुकायचा बाकी आहे, बस. अरे पण आता दोघं मिळून करू राहिलो ना आपण प्रयत्न. दोघं मिळून? काय बोलताय काय तुम्ही? काय प्रयत्न केले हो? सगळे प्रयत्न मीच करू राहिले. अरे म्हणजे मी काय नुसता बसून आहो का? हो. एक काम कर, तुम्ही मला सांगा मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसन. तुम्ही मला सांगाच आता. ठीक आहे, हा सांगू का? हा. दोन्ही घरात शांतता व्हावी असं जर का तुम्हाला मनापासून वाटत असेल ना तर तुम्ही काय तुम्ही अनुष्का बरोबर लग्न करा. काय? हा, तुम्हीच अनुष्का बरोबर लग्न करा, नाहीतर निदान लग्न ठरवा तरी. मला शिक्षण पूर्ण करायचंय, मला PhD पूर्ण करायचंय, मी लग्न करू शकत नाही. तुम्हाला लग्न करायचं होतं ना, मग पहिलं लग्न आता तुम्हीच करायचं. मीच? हा, कारण त्याच्याशिवाय कोणीच गप्प बसणार नाही. तुम्ही अनुष्काला जाऊन सांगा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काय आहे ते सगळं त्यांना सांगा आणि तुम्ही लवकरात लवकर त्यांना लग्नासाठी विचारा. बघा, इतके दिवस झाले मी तिला नाही विचारू शकलो. असं तडकाफडकी डायरेक्ट लग्नाचं कसं विचारू? मला नाही जमणार. का? तुम्हाला का नाही जमणार? नाही, ठीक आहे, तुम्हाला नाही जमणार ना, मग मी जाऊन त्यांना सांगते. हा, की हे बघा, यांच्या मनात तुमच्याबद्दल असं आहे,
यांना तुमच्याबद्दल प्रेम वाटतं पण ते तुम्हाला विचारू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला विचारते की तुम्हाला काय वाटतं. तुम्ही हो म्हणा आणि तुम्ही यांच्याशी लग्न करा. ठीक आहे, मी जाऊन सांगते त्यांना. कारण तुम्ही त्यांना सांगितलंच नाही की आपण मिळून हे लग्न मोडलेलं आहे. म्हणून त्यांनी मला रस्त्यात थांबवलं आणि मला त्या वाटेल तसं बोलल्या. मग आता मी पण जाऊन त्यांना सांगते की तुमच्या मनात असं आहे आणि तुम्ही यांच्याशी लग्न करा. मीच असं सांगते.